आपल्या सर्वांना माहिती आहे पहा या ठिकाणी 26 तारीख ही अतिशय जवळ आलेली पहा. आता आपल्याकडे फक्त काही तास बाकी आहेत पहा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी मित्रांनो आपण या ठिकाणी ₹249 मित्रांनो या ठिकाणी IMP PDF लॉन्च केलेले आहेत पहा. या PDFमध्ये सर्व विषय असणार आहेत. एका वर्षाच्या चालू घडामोडी असणार आहेत. त्याचबरोबर प्रश्नपत्रिका सुद्धा भेटणार आहेत पहा. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही 26 एप्रिलच्या तयारीसाठी पहा या ठिकाणी आपली फास्ट रिव्हिजनची PDF घ्यायची पहा. अतिशय चांगली PDF आहे पहा. नक्कीच तुम्हाला त्याचा पेपरमध्ये फायदा होणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर बघा 9325230840 या नंबरला तुम्हाला पेमेंट करायचं आहे आणि एका मिनिटामध्ये सर्व PDF मिळून जाणार आहेत. चला मित्रांनो पहिल्या प्रश्नाकडे वळूयात. नुकतेच पंतप्रधान कार्यालयाचे नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याचे नाव टिंबटिंब असं करण्यात आलं. तर मित्रांनो काय करण्यात आलं आहे? मित्रांनो या व्हिडिओची PDF पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरतीचा एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे मित्रांनो. त्यासोबत मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी हॉल तिकीट संदर्भाची जी काही लिंक आहे पहा ती सुद्धा मिळणार आहे. त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण तो एक ग्रुप लिंक टाकलेली त्यावर क्लिक करून तुम्ही नक्की जॉईन करा. तर काय करण्यात आलं आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा सेवातीर्थ ऑप्शन क्रमांक 3 सेवातीर्थ. गोव्यामध्ये जगातील सर्वात उंच श्रीराम पुतळ्याचं अनावरण झालं असून त्या पुतळ्याची उंची किती आहे? बघा पुतळ्याची उंची किती आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो 77 फूट इथे याचं योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 1 77 फूट. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो तांबट पक्षाचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळख मिळाली आहे? मित्रांनो कोणत्या शहराला ओळख मिळालेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अमरावती आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. भारत पाकिस्तान आशिया चषक 2025च्या वादावर तोडगा काढण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष कोण आहेत? तर कोण आहे मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 1 पंकज खिमजी हे आहेत. नुकतेच महाराष्ट्राचे नवीन मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? चला या उत्तर आपल्याला या ठिकाणी 3 सेकंदाचा वेळ मिळत आहे. तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 राजेश अग्रवाल. लक्षात ठेवा मित्रांनो राजेश अग्रवाल यांची या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे. पानिपतचे दुसरे युद्ध कोणत्या वर्षी झाले? मित्रांनो पानिपतचे दुसरे युद्ध 1556ला झालं पहा. ऑप्शन क्रमांक 2 1556 या दिवशी पानिपतचं दुसरं युद्ध झालं होतं पहा. जिंदापीर या नावाने कोणता मोगल बादशाह ओळखला जातो? चला अतिशय IMP प्रश्न आहे मित्रांनो की जिंदापीर या नावाने कोणता मोगल बादशाह ओळखला जातो? औरंगजेब मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 औरंगजेब. पुढचा प्रश्न आहे पहा धूमकेतू हे वृत्तपत्र कोणी सुरू केलं? धूमकेतू हे वृत्तपत्र कोणी सुरू केलं? तर ऑप्शन क्रमांक 1 भाऊ महाजन. मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे पहा भाऊ महाजन याचं काय पहा योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो पिट्स इंडिया ॲक्ट कोणत्या वर्षी संमत झाला? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे सगळ्यांनी लक्ष द्या. पिट्स इंडिया ॲक्ट मित्रांनो हा 1784ला मंजूर झाला पहा. कधी? 1784ला मंजूर झाला. कृष्णा आणि कावेरी नदी दरम्यान कोणती पर्वतरांग आहे? कृष्णा आणि कावेरी नदी दरम्यान कोणती पर्वतरांग आहे? तर नल्ला मल्ला याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 नल्ला मल्ला. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो भारत पाकिस्तान दरम्यान सिंधू पाणी वाटप करार कधी झाला? मित्रांनो हा करार कधी झाला? तर 1960मध्ये हा करार झाला पहा. कधी? 1960मध्ये हा करार झाला पहा. जगातील सर्वात मोठं नदीबेट असलेलं माजुली कोणत्या नदीपात्रामध्ये आहे? तर मित्रांनो हे ब्रह्मपुत्रा नदीपात्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. ऑप्शन क्रमांक 3 ब्रह्मपुत्रा. जर या ठिकाणी खरोखर या ठिकाणी तुमचं सिलेक्शन व्हावं वाटत असेल तर तुम्ही हॉल तिकीट येण्याची अजिबात वाट पाहू नका. कारण की जो हॉल तिकीट येण्याची वाट पाहतो तो फक्त फॉर्म भरण्यापुरताच मर्यादित असतो. तर मित्रांनो तुम्ही बघा आत्तापासून जर या ठिकाणी अभ्यास केला तरच तुम्हाला या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये फायदा होणार आहे. कारण की कॉम्पिटिशन भरपूर असणार आहे आणि या कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला टिकायचं असेल तर लवकरात लवकर आपल्याला PDF घ्यावं लागणार आहेत पहा. म्हणजे अभ्यास करावा लागणार आहे पहा. तर बघा या ठिकाणी लिपिक आणि शिपाई पदासाठी बघा आपल्याकडे 10,000 प्रश्नांच्या PDF असणार आहेत पहा. या PDF मध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत. तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो ₹249 या PDF असणार आहेत. कारण की बघा आता आपल्याकडे वेळ आहे बघा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी बघा आपल्याला या ठिकाणी टेक्निकली अभ्यास करणं खूप गरजेचं आहे पहा. कोणत्या प्रकारे प्रश्न येतात, कसे प्रश्न येतात हे सगळं बघा आपण सिलेबसनुसार एकूण 10,000 प्रश्न तयार केलेले आहेत मित्रांनो. हे प्रश्न तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत पहा. PDF घ्यायचे असेल तर आत्ताच घ्या मित्रांनो. कारण की एकदा वेळ निघून गेली की आपल्याला काहीच करता येणार नाही. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त रिव्हिजन आपली होईल. जितकी जास्त रिव्हिजन होईल तितका जास्त आपला स्कोर येईल आणि तितकं आपलं फायनल लिस्टला नाव येईल पहा. त्यामुळे लवकरात लवकर PDF घ्यायच्यात आपल्याला 10,000 प्रश्नांच्या PDF या ठिकाणी असणार आहेत ₹249 पहा. तुम्हाला काय करायचं बघा 93252308
40 या नंबरला बघा 249 रुपये या ठिकाणी फोनपे किंवा गुगल पे करायचे आहे किंवा हा जो काही QR दिसतोय या QRला सुद्धा तुम्ही स्कॅन करून पैसे पाठवू शकता आणि याच नंबरला तुम्हाला WhatsAppला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे पहा. स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर तुम्हाला मी 1 मिनिटामध्ये सर्व PDF पाठवून देईल आणि लगेचच्या लगे आपल्याला त्या PDFवरती तुटून पडायचा आणि लगेच अभ्यास चालू करायचा आहे पहा. जेवढा जास्त वेळ होईल बघा तेवढा जास्त आपला अभ्यास कमी होईल. त्यामुळे लवकरात लवकर घ्या पहा. आपल्याकडे आता वेळ आहे बघा. वेळेचा सदुपयोग करायचा बघा. नंतरून PDF घ्या. तुम्ही जितका उशीर कराल तितका जास्त रिव्हिजन तुमच्या कमी होणार. तुम्हाला यामध्ये चालू घडामोडी सुद्धा मिळणार एका वर्षाच्या. त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी सगळ्या PDF घेऊन टाका मित्रांनो. जास्त काही सांगत नाही कारण की आपल्याला व्हिडिओ पण पुढे कंटिन्यू करायचा आहे बघा. 249 रुपये काहीच नाहीत. कुठं पण गेलो तर आपले असेच खर्च होऊन जातात. त्यामुळे लवकरात लवकर घ्या मित्रांनो. 249 रुपयाला तुम्हाला या ठिकाणी 10,000 प्रश्नांचे PDF मिळून जातील. विशाल, विजय, विकास खालीलपैकी कशाच्या जाती आहेत? मित्रांनो या कशाच्या जाती आहेत? तर ह्या हरभऱ्याच्या जातीत पहा. ऑप्शन क्रमांक 3 हरभरा. नेक्स्ट मित्रांनो, पिंजोर गार्डन हे कोणत्या राज्यामध्ये आहे? मित्रांनो पिंजोर गार्डन हे हरियाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. ऑप्शन क्रमांक 4 हरियाणा. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी संगणकाचं आउटपुट डिव्हाइस नाही. कोणतं संगणकाचं आउटपुट डिव्हाइस नाही विचारले? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तो ऑप्शन क्रमांक 1 स्कॅनर याचं बरोबर उत्तर आहे पहा. भारतामधील पहिली अणुचाचणी कोणत्या वर्षी घेण्यात आली? मित्रांनो पहिली अणुचाचणी 1974 मध्ये घेण्यात आली पहा. 1974 मध्ये भारतातील पहिली अणुचाचणी घेण्यात आली पहा. पुढचा प्रश्न आहे पहा, भारताचे दुसरे राष्ट्रपती कोण? भारताचे दुसरे राष्ट्रपती कोण आहेत? तर सर्वपल्ली राधाकृष्ण हे भारताचे दुसरे राष्ट्रपती पहा. लक्षात ठेवा. ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 18 आहे पहा, पंचशील तत्वाचे प्रवर्तक कोणाला म्हणतात? मित्रांनो पंचशील प्रवर्तक कोणाला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 पंडित नेहरू यांना म्हणतात पहा. ॲमेझॉन नदीचा उगम कोणत्या पर्वतरांगेमध्ये होतो? मित्रांनो ॲमेझॉन नदीचा जो काही उगम आहे हा अँडीज पर्वतरांगेमध्ये होतो पहा. ऑप्शन क्रमांक 3 अँडीज. पुढचा प्रश्न आहे पहा, बाबरचे आत्मचरित्र बाबरनामा आहे कोणत्या भाषेमध्ये रचलं गेलं? तर बाबरचे आत्मचरित्र बाबरनामा आहे तुर्की भाषेमध्ये रचलं गेलं पहा. ऑप्शन क्रमांक 2 तुर्की. नेक्स्ट मित्रांनो, फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केव्हा झाली? तर फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना 1664 झाली पहा. 1664. हेमावती, सुवर्णावती या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? मित्रांनो ह्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर कावेरी आपलं याचं योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 4 कावेरी. नेक्स्ट मित्रांनो, लिपुलेख खिंड कोणत्या राज्यामध्ये आहे? कोणती? लिपुलेख खिंड सांगा. ही मित्रांनो उत्तराखंड याचं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट मित्रांनो, पद्मनाभम मंदिर कोणत्या राज्यामध्ये आहे? मित्रांनो हे कोणत्या राज्यामध्ये आहे? तर केरळ या राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. ऑप्शन क्रमांक 3 केरळ राज्यामध्ये. नेक्स्ट मित्रांनो, की कुफरच्या पेशी कशामध्ये आढळतात? काय प्रश्न आहे पहा या ठिकाणी. कुफरच्या पेशी तर यकृतमध्ये आढळतात पहा. लिव्हरमध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं. पुढचा प्रश्न आहे पहा, सर्व सेंद्रिय पदार्थामध्ये अत्यावश्यक असणारं मूलद्रव्य कोणतं आहे? तर सर्व सेंद्रिय पदार्थामध्ये अत्यावश्यक असणारं मूलद्रव्य कोणतं आहे? तर लक्षात घ्या मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 कार्बन आहे पहा. ऑप्शन क्रमांक 4 कार्बन. पुढचा प्रश्न आहे पहा, स्पायरागायरा ही वनस्पती कोणत्या वर्गामध्ये मोडते? तर मित्रांनो थॅलोफायटा याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 3 थॅलोफायटा. पुढचा प्रश्न आहे पहा, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना 1862 मध्ये झाली होती पहा. ऑप्शन क्रमांक 3 1862 मध्ये. स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणी केली? मित्रांनो स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी केली होती? तर 1936 मध्ये केली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. लक्षात ठेवा 1936 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली होती पहा. ज्वाला गुट्टा ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर मित्रांनो ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर बॅडमिंटन. ऑप्शन क्रमांक 2 बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे. लिपीचा शोध लागण्याने आपल्याला काय शक्य झालं आहे? तर मित्रांनो लिपीचा शोध लागल्यामुळे आपल्याला काय शक्य झालं आहे? तर लक्षात घ्या मित्रांनो आपल्याला या ठिकाणी लेखन शक्य झालं पहा. ऑप्शन क्रमांक 2 लेखन. पुढचा प्रश्न मित्रांनो, मराठी भाषेची पाणिनी कोणाला म्हणतात? तर मराठी भाषेची पाणिनी ही दादोबा तळखरकर यांना म्हणतात. ऑप्शन क्रमांक 2 दादोबा तळखरकर यांना.
दिग्दर्शक या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप कोणतं आहे? मित्रांनो, दिग्दर्शक या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप कोणतं आहे? ऑप्शन क्रमांक 3 दिग्दर्शिका आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, बरोबर विधान आपल्याला निश्चित करायचं आहे. तर बघा, लिंग हे नामाच्या स्वरूपावरून ओळखलं जातं. हे या ठिकाणी काय आहे पहा, बरोबर विधान आहे. लिंग हे नामाच्या स्वरूपावरून ओळखलं जातं. पुढील पर्यायामधून आपल्याला स्त्रीलिंगी शब्द शोधायचा आहे पहा. तर मित्रांनो, कोणताही मूर्ती, बघा या ठिकाणी ती मूर्ती हे झाला स्त्रीलिंगी शब्द. पती, रत्न, मोती हे वेगवेगळे आहेत पहा. पुढीलपैकी विजातीय स्वर कोणते आहेत पहा. आता मित्रांनो, विजातीय स्वर ओळखायचे आहेत. बघा, इ हा सजातीय, उ हा सुद्धा सजातीय आहे. उ ए मित्रांनो हा काय पहा, विजातीय स्वर आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे, विजातीय स्वर आहे. समजलं? पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, महाप्राण म्हणून पुढीलपैकी कोणती व्यंजने ओळखली जातात? महाप्राण म्हणून. तर मित्रांनो, ह या उच्चाराची छटा असलेली याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. याचं काय पहा, योग्य उत्तर आहे पहा. नेक्स्ट आहे मित्रांनो, समरगीती आणि पोवाडे या रसामध्ये काय पाहावयास मिळतात? मित्रांनो, काय तर वीररस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. खालीलपैकी कंठ तालव्य असलेला वर्ण कोणता आहे? मित्रांनो, कंठ तालव्य असणारा वर्ण कोणता आहे असं विचारलं आपल्याला. तर याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी ऑप्शन नाहीच राहिला. औ याचं बरोबर उत्तर आहे मित्र, लक्षात ठेवा औ. खालील शब्दामधील आपल्याला विशेष नाम कोणतं आहे ते ओळखायचं आहे मित्रांनो. तर सूर्य मित्रांनो काय आहे, विशेष नाव आहे, लक्षात ठेवा सूर्य. खालीलपैकी भावाचक नाव कोणतं आहे मित्रांनो? तर वात्सल्य याचा बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. हे काय पहा, भावाचक नाव आहे. नागरिक या शब्दाचं भावाचक नाव काय होईल? तर नागरिकत्व, लक्षात ठेवा मित्रांनो, हे काय होईल, याचं भावाचक नाव होईल. काय होईल? नागरिकत्व. नामांचे मुख्य प्रकार किती आहेत? मित्रांनो, नामांचे मुख्य प्रकार किती आहेत? तर 3 आहेत पहा ऑप्शन क्रमांक 1 3. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी विशेष नाम कोणतं आहे? मित्रांनो, खालीलपैकी विशेष नाम कोणतं आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 श्रीलंका याचं काय पहा, योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे श्रीलंका. नेक्स्ट आहे पहा परता येशील कधी परतून, रस आपल्याला ओळखायचा आहे. तर मित्रांनो, यामध्ये कोणता रस आहे? तर हास्यरस आहे पहा ऑप्शन क्रमांक 4 हास्यरस. नेक्स्ट आहे पहा कवी या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता होईल? तर मित्रांनो, कवी या शब्दाचा विरुद्धलिंगी होईल कवयित्री. ऑप्शन क्रमांक 1 कवयित्री. अद्भुत या रसाचा स्थायी भाव कोणता? तर विस्मय याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 विस्मय. कोणत्याही कामामध्ये पटाईत असलेला मनुष्य या अलंकारिक शब्द आपल्याला ओळखायचा आहे पहा. तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर येईल पहा चौकोनी चिरा. याचं योग्य उत्तर आहे पहा, लक्षात ठेवा चौकोनी चिरा. आपली असणारी पण आपल्याला गुप्तपणे अडचणीत आणणारी व्यक्ती याला आपण काय म्हणतो? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो झारीतील शुक्राचार्य. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 झारीतील शुक्राचार्य. भद्रेश्वरी दीक्षित म्हणजे काय? तर मित्रांनो, काय मध्यस्थी करणे. ऑप्शन क्रमांक 1 मध्यस्थी करणे. नेक्स्ट मित्रांनो, अनुरूत या शब्दात समानार्थी शब्द कोणता होईल? तर याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 2 खोटे. अरिष्ट या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? तर मित्रांनो, लक्षात ठेवा संकट. ऑप्शन क्रमांक 1 संकट याचं काय पहा, योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे पहा घोडा या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द कोणता? तर बघा तुरुंग याचं बरोबर उत्तर आहे पहा अश्व हय वाजी हे घोड्या या शब्दाला समानार्थी शब्द आहेत पहा. विधाता या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप कोणतं आहे? तर विधात्री याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 विधात्री. बघा, तुम्हाला तुमच्या भविष्याची अतिशय काळजी पहा, करिअरबद्दल तुम्ही अतिशय चिंतेमध्ये आहात. तर मित्रांनो पहा, आपल्याला योग्य डायरेक्शनने अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे पहा. कारण की जर आपल्याला पुण्याला जायचं असेल, तर आपण बघा या ठिकाणी मुंबईची गाडी धरली, तर आपण जेवढं जास्त वेगाने जाणार, तितकं जास्त आपण आपल्या टार्गेटपासून लांब जाणार. त्यामुळं योग्य दिशा खूप महत्त्वाची असते बघा. त्यामुळे योग्य दिशेने अभ्यास करण्यासाठी आपण टोटल या ठिकाणी 10,000 प्रश्नांचे PDF तयार केलेले आहेत पहा. ह्या PDF मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी ₹249 पेमेंट केल्यानंतर एका मिनिटामध्ये मिळणार आहेत. यामध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत पहा. लिपिक पदासाठी त्याचबरोबर शिपाई पदासाठी तुम्हाला मिळणार आहेत. तुम्ही कोणताही फॉर्म भरला असेल, दोन्ही पण फॉर्म भरला असेल त्याचे सुद्धा या ठिकाणी PDF मिळून जातील मित्रांनो. ₹249 तुम्हाला फोनपे गुगल पे करायचे आहेत. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या PDF पाठवून देईल पहा. जास्त काही सांगत नाही. लवकरात लवकर फोनपे गुगल पेमध्ये जा किंवा या नंबरला तुम्ही
त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला सर्व पी-डी-एफ या ठिकाणी पाठवून देईल. त्यामुळे लवकरात लवकर पी-डी-एफ घ्यायच्यात पहा. नंतर हॉल तिकीट आले, नंतर आपलं बघा या ठिकाणी पटकन ऑनलाईनची प्रोसिजर लई फास्ट असते पहा. लवकरात लवकर या ठिकाणी आपण जर अभ्यासाला लागलो, तर तोच आपलं रिव्हिजन जास्त होईल आणि जास्तीत जास्त आपल्याला त्याचा फायदा होऊन जाईल.